नमस्ते मित्रांनो, जसना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण लिंबाचं गोड आंबट असं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग त्या प्रोसेसकडे वळूया। मी 10 लिंब हे चिरून घेतलेले आहे, यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे बघा। आता याला आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया। अशा प्रकारे यात पाणी घालायचं नाही, या भांड्यामध्ये पाणी घालायचं नाही, कुकरच्या बुडामध्ये पाणी घालून आता आपण 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया। कुकर थंड झालेला आहे, आता आपण हे काढून घेऊया। बघा, हे 10 लिंब घेतलेले होते, यातल्या बिया मी पूर्ण काढून घेतलेल्या आहे बघा, आणि छान मुलायम झालेला आहे। आता आपण लोणचं बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढई गरम झालेली आहे, प्रथम आपण हे लिंब घालूया। आणि हा 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, हा घालूया। 4 चम्मच साखर घेतलेली आहे, ही पण घालून घ्यायची आहे आणि याला ढवळायचं आहे। या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे लोणचं खूप सुरेख लागतं आणि हे 1 ते 2 वर्ष छान टिकतं पण। अशा प्रकारे शिजवायचं आहे। आता मी यात तिखट घालते, 1 चम्मच तिखट आहे। हे जिरे मी भाजलेले होते, त्याची पूड पावडर करून घेतलेली आहे मी, 1 चम्मच। आणि हिंग अर्धा चम्मच, आणि याला ढवळून घ्यायचं। मंद हीटवर शिजवायचं आहे। आणि हे मी काळं मीठ घालते, हे उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी काळं मीठ घालते। मी शिजवताना कुकरमध्ये याला अर्धा चम्मच मीठ घातलेलं होतं बघा। आणि याला अशाच प्रकारे ढवळून 5 मिनिटापर्यंत शिजवायचं आहे। याला चमक येईपर्यंत 10 मिनिटं लागू शकतात। मंद हीटवरच शिजवायचं आहे। मीडियम हीटवर गॅस करते मी फ्लेम, आणि याला अशा प्रकारे ढवळायचं आहे बघा। यात जशी चमक येईल तेव्हा समजायचं की लोणचं तयार झालेलं आहे बघा। खूप सुरेख लागते हे लोणचं खायला, त्याचं सेंट पण खूप छान येत आहे। असं ढवळत राहायचं, सोडून द्यायचं नाही, नाहीतर जळू शकतं। शिजताना या फोडी थोड्या चापट होतात, नंतर ह्या फुगून जातात थंड झाल्यानंतर। बघा, छान तयार झालेला आहे बघा, पाकही व्यवस्थित झालेला आहे यात। अशाच प्रकारे तयार करायचं आहे। आता आपण गॅसची फ्लेम थोडी मंद करून घेऊया। बघा, आपलं लोणचं तयार झालेलं आहे। अशा प्रकारे तयार करायचं आहे। आता मी गॅस बंद करून देते आणि थंड होऊ देते। बघा, आपलं लोणचं तयार झालेलं आहे। आता मी यात 4 लिंबाचा रस काढून घेतलेला होता, तो घालूया आणि पुन्हा याला ढवळून घ्यायचं आहे। आणि हे थंड झाल्यानंतर एका बरणीत छान भरून घ्यायचं आहे, कोरड्या अशा। आणि लिंबाचं लोणचं काढताना यात ओला चम्मच किंवा
कुठलाही असा खरखडा चम्मच बुडवायचा नाही, त्यामुळे काय होतं लोणचं खराब होऊ शकतं। हे 1-2 वर्षही खूप छान टिकतं अशा प्रकारे लोणचं तयार केलं तर। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत कमेंट्स करून कळवा। आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा। धन्यवाद।